चला आज बागेमध्ये काही महत्त्वाची कामं करूया. ते फेब्रुवारी संपायच्या पहिले जर केले तर आपल्याला भरपूर असा फायदा होईल बागेमध्ये. चला तर करूया. आणि जेवढे पानं मिळतील ना सुकलेले ते जमा करून माती मिक्स करू शकतो, त्याचं खत बनवू शकतो. माझ्याकडे याचे पण कडुलिंबाचे भरपूर पानं पडतात आणि या महिन्यात आहे ना हे जास्वंदाला वगैरे भरपूर फुलं येतात. फुलं येऊन गेल्यावर तो भाग काढून टाकायचा म्हणजे नवीन फुलं येण्यासाठी परत झाड तयार राहते. आणि थोडंसं खत सगळ्या झाडांना या महिन्यात आपण देऊ शकतो. बघा किती सुंदर सुंदर जास्वंदाला फुलं येत आहे या महिन्यात. आणि तिसरं काम म्हणजे असे पूर्ण झाडांची कटाई करायची. आता गुलाबावर बघा भरपूर फुलं येऊन गेलेले आहे. आणि आता हे वरचा जो भाग राहते ना गुलाबाचा कोणत्याही फुलांचा फुलं येऊन गेल्यावर जर आपण कट केलं ना लगेच तर नवीन ग्रोथ वाढते, झाडांची एनर्जीसुद्धा जात नाही, नवीन नवीन फुलं बागेमध्ये येत राहतात. आणि बाजूनं बघा सदाफुली खूप फुललेली आहे. हे पण उन्हाळ्यात भरपूर फुलं देणारं झाड आहे. हे कुठेही तुम्हाला उमलताना दिसत असते बघा. आणि लावायला खूप सोपं असते, आपल्या मनानेच त्याचे रोपे निघतात. आणि बघा अपराजिताचं बीसुद्धा आपण लावू शकतो सुकलेलं. आता मिरचीचं झाड, गुलाबाचं झाड, मिरचींनासुद्धा उन्हाळ्यात खूप छान मिरच्या येऊ शकतात. जुनी मिरच्या आहे ना ह्या पद्धतीने पूर्ण कट करून घेते मी, कारण याच्यावरच्या बऱ्याच मिरच्या लाल झालेल्या आहे. या पद्धतीने पूर्ण झाड आपलं वरचे शेंडे काढून घ्यायचे. आणि परत याला मिरच्या येऊ शकतात, कारण मिरचीचं झाड हे बरेच दिवस चालते. मिरची, वांगे हे असे काही झाड आहे की ते 1-2 वर्ष चालू शकतात बागेमध्ये आरामात. आणि हे असे शेंडे काढल्यानंतर काय करायचं, याला थोडंसं खत देऊ. आता सुकलेल्या मिरच्या जरी टाकल्याने ह्या तरी नवीन रोपे तयार होऊ शकतात. आणि त्या पद्धतीने सगळ्याच झाडाची बघा, शेवंतीला पण मी नवीन म्हणजे खराब झालेले फुलं तोडत राहते. त्याच्यामुळे शेवंतीला असे भरपूर फुलं परत येत आहे. मी या झाडांवर सगळ्या याच्यावर बऱ्याच दिवसापासून ही कामं करत आहे. त्याच्यामुळं माझ्या झाडांना आताही फुलं भरपूर येत आहे. आणि कलांचीवर सुद्धा परत फुलांचा बहार आलेला आहे. हेच कामं केल्यामुळे, सुकलेले फुलं काढल्यामुळे, सुकलेल्या फांद्या काढल्यामुळे, खराब झालेले पानं काढल्यामुळे, याच्यामुळं आपल्या झाडांची गुणवत्ता नक्कीच छोटे कामं आहे पण खूप महत्त्वाचे आहे हे बागेमध्ये. बघा तेच कामं मी करत असते, कारण फूल तोडायचं जरी मन झालं नाही ना तर काही दिवसानंतर ते तोडलं तरच झाडांना त्याचा फायदा असतो, नाहीतर नाही. या पद्धतीने नवीन कटिंगसुद्धा तुम्ही लावू शकता, कारण हा महिना जो आहे एवढा, या महिन्यात कटिंगसुद्धा खूप लवकर लागते गुलाबाची, जास्वंदाची. आणि बरेचसे कामं आहे आपण या महिन्यात करू शकतो. जास्वंदावर परमनंट जे झाड आहे ना त्याच्यावर सुद्धा पूर्ण कटाई करून खत घालू शकतो, किंवा रिपोर्टसुद्धा करायचा हा चांगला टाईम आहे. नंतर खूप ऊन सुरू होईल ना तर मग एवढं होणार नाही आपलं काम चांगलं, म्हणजे एवढं रिझल्ट नाही मिळणार. बघ किती नवीन फुलं आले. मी सगळ्या झाडांवर काय काम केलं ह्याचंसुद्धा तुम्हाला दाखवलेलं होतं. बघा आता गावरानी गुलाबची कटिंग ही खूप लवकर लागते आणि त्याला फुलं पण सुगंधित राहतात थोडे, आणि लावायलाही सोपी आहे. म्हणून गावरानी गुलाब लावू शकतो आपण कटिंगने. फक्त पाणी वगैरे देण्याची काळजी घ्यायची. बऱ्याचदा काय होते, आपण कटिंग लावतो आणि वेळेवर पाणी देत नाही, किंवा जास्त पाणी देतो त्याच्यामुळे आपली कटिंग खराब होत असते. पण कधी जे वेळ चांगली आहे ना त्या वेळेत जर आपण कटिंग लावली ना तर खूप छान चालते. या महिन्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये कटिंग छान चालते. आणि त्याच पद्धतीने बघा ह्या सगळ्या झाडांवर माझं हेच काम सुरू आहे. खराब झालेल्या पानंसुद्धा काढा वरच्यावर, म्हणजे झाडं छान स्वस्थ राहतील या पद्धतीनं. आणि उन्हाळ्यात पण काही झाडं आहे की त्याला भरपूर असे फुलं येत असतात. आणि हे सर्व कामं केल्यामुळे बघा मी बऱ्याचदा आहे ना एक खड्डा करून तिथे मी पानं सुकलेली टाकून त्याच्यावर माती लोटली तरी ते खत तयार होते आतमध्ये. बघा किती फ्रेश झाडं दिसत आहे. आता या महिन्यामध्ये सगळ्याच झाडांना जणू नवीन पालवी फुटलेली आहे, ज्याची आपण कटाई केली आहे तिला. आणि फुलं तर बघा भरपूर येत आहे जास्वंदाला. एकाच आठवड्यात या जास्वंदाला 3-3, 4-4 फुलं येणं चालू आहे. आणि रंग बघा जसे रंग याच्यामध्ये भरलेले अशा पद्धतीचे फुलं हे आपल्या बागेमध्ये उमललेले. आणि गुलाबालासुद्धा आता भरपूर फुलं येत आहे. कलांची तो खूप बहरला आहे. याची कटिंग जी लावली होती त्याला आता नवीन फुलं, नवीन रोपांवर फुलं यायला सुरुवात झाली. आज झेंडूची फुलं तोडले आहे मी पूर्ण, कारण झेंडूला जेवढी तोडाल ना तेवढी फुलं येतात. या पद्धतीने बागेमधले आज काही फुलं तोडले. आणि बघा आता आपली टोकरी भरते. काही छोटीशी टोकरी आहे, पण सर्व फुलं मी तोडले नाही. जेवढे मला तोडा वाटले ना तेवढेच मी तोडले. चला आता हे पूजेला कामात येईल म्हणून याचं पण बी लवकर तयार होते. हे सुपारीचं फूल जे आहे ना, सुकलेलं फूल टाकलं ना भरपूर रोपे तयार होतात. उन्हाळ्यात हे बरेच दिवस फुलं देतात. असे बरेच झाडं आहे. बघा आता थोडेसे फुलं तोडले आणि हे तर तोडायची इच्छा नाही झाली. हे नवीन फुलं आलेले आहे बघा कटाई केल्यावर शेवंतीचे, हे राहू दिले. अडेनियमसुद्धा खूप छान फुलं येत आहे. अडेनियमचासुद्धा लवकर व्हिडिओ घेऊन येणार आहे मी, कारण त्याच्यावरसुद्धा भरपूर मी काम केलेलं आहे. बघा या पद्धतीने मी आज शेवंतीचे जुने झालेले फुलं तोडते, पूर्ण नाही तोडत. आणि बघा आपली छोटीशी टोकरी फुलांनी भरून जाणार आहे आज, असं मला वाटत आहे.
तरी काही फुलं सोडले मी, सर्व फुलं तर तोडले नाही. कारण झाडं लावल्यावर जे फुलं आहे ना झाडांवर छान दिसतात ना, ते तोडल्यावर खरंच सुनं वाटते ते झाड, म्हणून मी तोडत नाही जास्त. पण आता काही झाडं तोडते म्हटलं. आता जे हे होत आहे बघा, शेवंतीला पण जुने झालेले फुलं वेगळे असतात आणि याला पण तोडून घेते, कारण इथे भरपूर अशा कळ्या यायला सुरुवात झालेली आहे. आणि झेंडूचे तर तुम्ही जेवढे फुलं तोडाल ना तेवढे नवीन प्रमाणात येते. म्हणजे जुने झालेले फुलं तोडणं खूप आवश्यक असते झाडांवरचे. या पद्धतीने बघा सगळे फुलं मी तोडून घेते. आज फक्त डार्क रेड कलरचे राहू देते आणि जुने झालेले ते थोडासा रंग चेंज झालेला आहे ना ते तोडून घेते शेवंतीला. या पद्धतीने बघा ही कडी उमलायची, ही तर तोडणार नाही मी. आणि या झाडावर बघा मी असंच काम केल्यामुळे परत भरपूर असे फुलं आले, ते पण मी तोडून घेते आता. या पद्धतीने बागकाम नक्की करा. आणि उन्हाळ्यात आपल्या झाडांची आपली काळजी घेणं खूप आवश्यक आहे. बघा या पद्धतीने माझी फुलांची टोकरी पूर्ण भरली आज पूजेसाठी. आणि मी बाहेरून फुलं आणते पण बागेमधले फुलं तोडत नसते, पण आज तोडले. इथं बघा हिला पण पिवळी शेवंतीला कळ्या फुलं येत आहे. असा भाग तोडत राहते मी वरचा. या पद्धतीने आजचा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.